तर राजेंद्र हगवणेंची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। सुनेच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या राजेंद्र हगवणेंची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली। राजेंद्र हगवणेंना पक्षातल्या सगळ्या पदावरून काढण्यात आलंय। वैष्णवी हगवणेला न्याय मिळालाच पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही आता ही भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे। शोधून काढू, नाही तर मी जाईन तिथे आणि अख्खं शोधून आपण परत आणून देते तुमच्याकडे। तुम्ही बिलकुल काळजी नका करू, बिलकुल नका करू। ठीक। आणि मला एक सांगा, कोण हे जालिंदर सुपेकर कोण होते? नातेवाईक आहेत? हा मामा आहेत सुपेकर म्हणून। ते आयजी आहेत ते? हा कमिशनर म्हणतात, ते कमिशनर आहे म्हणून असं आयजी। हा, इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस प्रेझेंट आहेत ते। संभाजीनगरला राहतात ना? हो मॅडम, आम्ही या क्षेत्रातलं काय मला माहिती नाही, कधी कोर्टाची पायरी चढलो नाही, कधी पोलीस स्टेशन माहित नाही, आणि हे माझ्या मागे लागले बघा काय। हो, आय नो। नाही, हे मी का विचारते दादा, कारण मग त्यांना पोलिसांची मदत आहे की नाही? हो मदतच आहे, त्यांची मदत आहे, त्यांचीही मदत आहे। पहिल्या सुनेच्या वेळेस त्यांनीच केलेलं आहे सगळं। आणि ती मला त्या सुनेचा नंबर पाठवू शकाल तुम्ही, मोठ्या सुनेचा? हो पाठवतो, माझ्याकडे नाही, माझ्या दाजींकडे आहे। हा चालेल, मला प्लीज पाठव, मी तिच्याशी पण बोलते। या लोकांना आता सरळ करायचंय, आपल्याला सगळ्यांना सरळ करायचंय। अद्दल, आयुष्याची अद्दल घडली पाहिजे। ठीक ठीक। हा या। तर राजेंद्र हगवणेंना पक्षातल्या सगळ्या पदावरून काढण्यात आलेलं आहे। दरम्यान बाळाचा ताबा मिळवण्यासाठी वैष्णवी यांच्या आईवडिलांचा प्रयत्न सुरू आहे।